नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेला आहे आज शाही तुकडा. आज मी माझ्या किचनमध्ये नाही आहे, आज मी माझ्या माहेरी आलेली आहे. तर शाही तुकडा बनवलेला आहे. पाहू शकता रेसिपी आणि साहित्य. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे साहित्य. तर मी घेतलेली आहे कस्टर्ड पावडर आहे, तुम्ही कोणती कस्टर्ड पावडर घ्या. आणि पिठी साखर आहे, पाहू शकता. फ्रेश क्रीम आहे, बदाम घेतलेले आहेत, केसर घेतलेला आहे, मिल्क मेड घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे गरम करून. तर मी दाखवते, मी ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत. साईडचे जे ब्रेडचे ब्राऊन कलरचे तुकडे ते मी कट करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची एका प्लेटमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते मी किती कस्टर्ड पावडर 2 चम्मच घेतलेली आहे. असे तुम्ही 2-3 चमचे तुमच्याप्रमाणे तुम्हाला जितका बनवायचा आहे शाही तुकडा तितका तुम्ही बनवू शकता. तेवढी तुम्ही कस्टर्ड पावडर वाढवून घ्या. तर मी आता तुम्हाला दाखवते, मी 3-4 चमच अशी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये दूध टाकून घ्या. थोडीशी मलाई नका टाकू, कारण मलाई आपल्याला अशी पण दुधामध्येच हे कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर मी आता ते मिक्स करून घेते थोड्याशा दुधामध्ये. तर शाही तुकडा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. शाही तुकड्याचे खूप प्रकार आहेत. मी अशा प्रकारे केलेला आहे. तर तुम्ही कोणत्या प्रकारे करता तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी मिक्स केलेला आहे. आता मी गॅसवरती दूध ठेवते गरम करायला. आता आपल्याला जो आपण कस्टर्ड पावडर दूध केलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत. एकदम मिक्स करून घेऊया. दुधाची पूर्ण साई वगैरे मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये. तर आपण आता केसर टाकून घेऊया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर थोडासा व्हिडिओ दिसत नाही आहे, म्हणजे गॅसच्या इकडे थोडंसं कमी दिसते टोप वगैरे. तर थोडंसं आपण आता हे कस्टर्ड दूध टाकून घेऊया. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही पिठी साखरच घ्या, म्हणजे बारीक करून साखर घ्या. आणि फ्रेश क्रीम आहे ती घेते मी. तुम्ही दुधाची साई मलाई घ्या, ताजी आपली घरातली असते ती मलाई घेऊ शकता. तर मी मलाई नाही घेतलेली आहे, मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर तुम्ही घरच्या घरी बनवलेली आपली जी साई असते दुधाची ती घ्या तुम्ही. ती साई कशी घ्यायची, ती दूध आपण जेव्हा तापवतो तेव्हा दूध आपण फ्रीजमध्ये ठेवा आणि तो फ्रीजची जी एकदम जाडसर साई ती घ्या. आता मी तुम्हाला दाखवते की ब्रेडला ते लावून घेणार आहे. आणि मी मिल्क मेड टाकलेला आहे, जो मी केसर कस्टर्ड पावडर टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी मिल्क मेड पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता तूप टाकून घेते. तर मी आता तूप टाकलेलं आहे कढईमध्ये.
तर आपल्याला एक एक ब्रेड असं तुकडे करून मी मध्ये घेतलेले आहेत आणि ते तुकडे मी आता तुपामध्ये तळून घेणार आहे, किंवा तुम्ही असं फ्राय करून घेऊ शकता. तर मी तळूनच घेतलेले आहेत. तर गॅस स्लोच ठेवून तळून घ्यायचे आहे ब्रेड. तर असं मी सर्व ब्रेड तळून घेते. असं तळल्याने पण खूप छान लागतात ब्रेड, किंवा तुम्ही असे फ्राय करून थोडंसं तूप टाकून फ्राय करून घेतले गरम करून तरी चालते. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि आता पाहू शकता मी यामध्ये फ्रेश क्रीम आणि पिठी साखर घेतलेली आहे, ती मी आता मिक्स करून ब्रेडला लावते. तर असं सँडविच बनवतो तसं आपण बनवायचं आहे, पाहू शकता. तर असं सर्व ब्रेडला लावून घेते. आणि खूप सोपी आहे ही पद्धत बनवण्याची शाही तुकडा, आणि मुलांना पण खूप आवडेल. तर आता सुट्टीमध्ये मुलांना काही डिश बनवून द्या. तर पाहू शकता मी आता ह्याच्यामध्ये आपण जो दूध घेणार आहोत, दुधामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, दुधामध्ये मी केसर टाकलेला आहे, कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि मिल्क मेड टाकलेला आहे आणि पिठी साखर. तर थोडं स्किप झालं असेल मध्ये, तर मी आता वरून दूध टाकून घेते ह्याच्यावर. तुम्ही दूध करा, नाही तर एकदम रबडी असते ना तशी बनवा. तर मी थोडाफार असं पातळच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू बदाम टाकलेले आहेत. काजू नाही, बदाम टाकलेले आहेत मी, काजू नाही टाकलेले. काजू नरम पडतात त्याच्यामुळे मी बदामच टाकून घेतलेले आहेत. तर दाखवते तुम्हाला. तर असं मस्त असे लागतात हे. आणि ह्याच्यामध्ये ब्रेडमध्ये तो दूध शिरेपर्यंत थोडा वेळ ठेवून द्या, खूप छान लागतात. तर आता मी ह्याच्यामध्ये बदाम वरून टाकते. आणि हां, मी इलायची बोलायला विसरली, इलायचीही टाकायची आहे. इलायची थोडी स्किप झालेली. तर झालेला आहे आपला शाही तुकडा. खूप छान लागतो, नक्की करून पहा. सोपी पद्धत आहे, काही मेहनत नाही आहे. तर अशीच रेसिपी पाहत राहा, आणि काही चुकलं असेल तर सॉरी. आणि व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.